पाण्याच्या समस्येवर सरकारी मदतीची वाट न पाहता तळोदा तालुक्यातील मोड गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी लोक सहभागातून एक अनोखी जलक्रांती घडवली आहे। गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने राबवलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेमुळे आता निजरा नदी परिसरातील 10 ते 15 गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे। निजरा नदी पावसाळ्यानंतर लगेच कोरडी डाग पडायची, ज्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्याची मोठी वणवण करावी लागत होती। यावर मात करण्यासाठी मोड गावातील युवकांनी 5 वर्षांपूर्वी जलसंवर्धन समिती स्थापन केली। या समितीच्या माध्यमातून दरवर्षी परतीच्या पावसानंतर नदीपात्रात ट्रॅक्टरच्या मदतीने तब्बल 2 ते 2.5 किलोमीटर लांबीची नांगरटी केली जाते। या नांगरटीमुळे पाण्याचे नैसर्गिक बंधारे तयार होऊन पाणी नदीपात्रात साठते आणि हळूहळू जमिनीत सिंचन होते। या उपक्रमाची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो पूर्णपणे लोक सहभागातून चालतो। गावातील नागरिक स्वखुशीने लोक वर्गणी गोळा करतात। या निधीतून सहभागी होणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना इंधनाचा खर्च दिला जातो। गावातील सर्व ट्रॅक्टर मालक आपले ट्रॅक्टर घेऊन या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात। या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉक्टर पुंडलिक राजपूत, मनोज चौधरी, संजय थोरात, महेश नवले, गुलाबसिंग गिरासे, पुरुषोत्तम चव्हाण, भगवान राजपूत, किशोर पाटील, विलास पाटील, विजय कद्रे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। हे सामूहिक एकजुटीचे प्रतीक आहे। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।